खूप सोशल मीडियावरती ना न्यूज आलेल्या की कॉन्स्टेबल मंजू सिरियल संपतेय आणि कदाचित तुम्ही सुद्धा बघितलं असेल दोघांनी. खूप अशा कमेंट्स होत्या की हा अन्याय आहे. एक कमेंट तर मी अशी बघितली की आम्ही सनमराठीच बघणार नाही. म्हणजे इतके सत्य मंजूवरती लोक प्रेम करणारे आहेत. आणि मध्यंतरी ते एक झालंच होतं ना, एक 84 वर्षाचे एक आजोबा पण येऊन हं. गेलेले होते. सो असं सगळं होतं आणि ॲज अन आर्टिस्ट आणि काय वाटतं तुम्हाला, की हे लोकं इतकं भरभरून प्रेम करतायत? तुमची तेव्हा रिएक्शन काय होती, की "अरे सांगायचं का आता आपण, की नाही बंधने होते, की लीप घेते आपली सीरियल?" तेव्हा तुमची रिएक्शन काय होती आणि तुमच्या आर्टिस्टमध्ये अशी काय चर्चा चाललेली? ॲक्चुअली सरप्राईज होतं ते हं, प्रेक्षकांसाठी आणि त्यासाठीच आम्ही कोणीच काहीच बोललो नव्हतो आणि त्यामुळे फक्त आम्हाला सगळ्यांना मला वाटतं, की आम्ही सगळेच खूप ग्रेटफुल आहोत, की प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे आणि त्यांच्यासाठीच हा सगळा अट्टहास केला होता. हं, त्यामुळे त्यांच्यासाठी ते सरप्राईज होतं. हं, पण आम्हाला छान वाटत होतं, की ज्या प्रकारे लोक रिएक्ट करत होते, बोलत हं, होते. हं, अ, भलेही ते निगेटिव्ह बोलत असतील, भलेही ते स्पेसिफिक चॅनलवर बोलत असतील, कुठल्यातरी व्यक्तीवर बोलत हं. असतील किंवा कंटेंटवर बोलत असतील. पण त्यांचं प्रेम त्यातून दिसत होतं. त्यांना हा शो बघायचा आहे आणि करेक्ट. अर्थात सत्या मंजूच नाही फक्त, तर बाकी आमचे जे 22 कलाकार आहेत, ते येस. सगळेच कॅरेक्टर्स लोकांना भावलेले आहेत. हं. म्हणजे अशा खूप कमी शोमध्ये असं होतं, की प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळं विश्व असतं आणि ते करेक्ट, लोकांना भावतं करेक्ट. आणि आम्ही ग्रेटफुल आहोत. आम्ही दोघेही नवीन आहोत हं, आणि आमच्याबरोबर काम करणारे बरेच सीनियर आर्टिस्ट पण आमच्या शोमध्ये काम करतात हं. आणि त्या सगळ्यांची पात्रं सुद्धा प्रेक्षकांना भावतात आणि त्यांनाही प्रेक्षकांना बघावंसं वाटतं आणि सोबत आम्हालाही बघावंसं वाटतं. त्यामुळं मी पूर्ण आमच्या कलाकार ग्रुपकडूनच प्रेक्षकांचे आभार मानेन आणि त्यावेळी खरं तर आम्हाला असं झालं होतं, की "अरे थांबा, आम्ही सांगतो, आम्ही येणार आहे बाबा लीप घेऊन. कॉन्स्टेबल म्हणजे इन्स्पेक्टर होणार, तिला वेळ तरी द्या. म्हणजे 3 स्टार लागायला थोडा वेळ तरी द्या." असं आम्हाला सांगायचं होतं, पण आम्ही सांगू शकलो नाही एवढंच. ओके.